आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे। विष्णू साठेच्या मोबाईलवरनं कराडनं खंडणी मागितली होती का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे कराडनंच खंडणी मागितली होती का असा हा प्रश्न आहे आणि ही खंडणी विष्णू साठेच्या मोबाईलवरनं कराडनं केलेल्या व्हॉइस कॉलच्या माध्यमातून होती का असा प्रश्न आहे। कारण विष्णू साठेच्या मोबाईलवरनं कराडनं केलेला व्हॉइस कॉल आता सीआयडीच्या हाती लागलाय। कॉलमधला आवाज तपासण्यासाठी सॅम्पल घेतले जाणार आहेत। एक नवीन खुलासा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये होतोय आणि या संदर्भातच माहिती देतील आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, हा जो नवीन अपडेट आहे या संदर्भामध्ये सीआयडीकडनं आपल्याला आणखीन काय माहिती मिळतेय? पूर्वी खंडणीचा हा जो काही प्रकार आहे तो 29 नोव्हेंबरला घडला होता आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्यानंतर 11 तारखेला आपण बघतो की खंडणीचा गुन्हाही दाखल झाला, ज्यामध्ये वाल्मिक कराड याने अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला फोन करून खंडणी मागितल्याचं सांगितलं जाते। आता सीआयडीच्या हाती तो व्हॉइस कॉल लागलाय, ज्या व्हॉइस कॉलवरून विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड बोलले होते। मात्र वाल्मिक कराड यांनी खंडणी त्यात मागितली आहे का अथवा धमकी दिली होती तिथल्या प्रकल्प अधिकारी शिंदे यांना, हे सीआयडी तपासते। व्हॉइस कॉल हाती लागल्यानंतर त्यावरनं मोठे खुलासेही होणार आहेत। मात्र एक प्रश्न यामध्ये पडतोय की जर 29 तारखेला अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली होती तर मग 11 तारखेपर्यंत त्याने ती तक्रार देण्याची वाट का बघितली असाही तपास सीआयडी करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद गोविंद या अपडेट बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।